नमस्कार, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशोक मामा आजच्या भागात आपण बघणार आहोत। इकडे तुषार आणि ईश्वर काका गप्पा मारत असतात तेव्हा तुषार म्हणायला लागतो, बाबा मला अनिशचं वागणं बिलकुल पटत नाही आहे। मी त्याला स्वतःहून सांगितलं होतं की तो नंबर फ्रॉड आहे, तरी सुद्धा तो ते सगळं करायला गेला, हे काही बरोबर वाटत नाही। तेव्हा ईश्वर काका म्हणतात, अरे तू या कॉर्पोरेटमध्ये खूप वर्षापासून आहेस, पण आता अनिशा सगळ्यामध्ये नवीन आहे, त्याला या गोष्टीची अजून तरी एवढी अक्कल नाही आहे, म्हणून तो असा वागला असेल, तू त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नको। तेव्हा तुषार म्हणतो, मला नाही वाटत अनिश असा मुद्दाम करत आहे, त्याचं वागणं आणि बोलणं खरंच खूप विचित्र झालं आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासारखा तो राहिलाच नाही, म्हणून मला तो थोडा ऑडच वाटत आहे। तेवढ्यात तिथे तोरणे येतात आणि म्हणायला लागतात, चला हो तुम्ही आत्ताच्या आत्ता चला, त्या अशोक माझगावकरांची बहीण आहे ना, तिने सगळ्या सोसायटीमध्ये तमाशा घातला आहे आणि ती तिथेच आपल्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये बसली आहे, काहीतरी मार्ग काढा, नाहीतर या सगळ्या गोष्टी अजून खराब होत जातील आणि मला आपल्या सोसायटीमध्ये तमाशा नाही पाहिजे। तेव्हा तुषार म्हणतो, ठीक आहे तोरणे, मी तुमच्या बरोबर येतो। तेव्हा तोरणे म्हणायला लागतात, चला काही प्रॉब्लेम नाही। ईश्वर काका लगेच तुषारला समजवतात, तुषार कोणतीही घाई गडबड करू नको, ती अशोकची बहीण आहे हे आठवण ठेव, उगाच कोणता तमाशा घालायची गरज नाही। तेव्हा तो म्हणतो, बाबा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल आणि लागलं तर मी त्यांना आपल्या घरी घेऊन येईल, तुम्ही नकाच टेन्शन घेऊ। इकडे राधा मम्मी भैरवीचे कान भरत असते तेव्हा त्या म्हणायला लागतात, तुला समजते का, ती निलिमा त्या स्वतःला समजते तरी काय, म्हणजे जिथे मन येईल तिथे बोलायला लागते। आम्ही सुद्धा या घरामध्ये आश्रितच आहोत ना, मग आम्ही कशी राहतो तुला समजतंय ना, आम्ही कसं सगळं वागून वापून सगळं काही चांगलं राहतो, कशाच्या मध्ये आधे कशातच येत नाही, आम्ही आमचं काम करतो, स्वतःहून खातो आणि गपचूप घरामध्ये राहतो, पोटात घुसल्यासारखं राहतो, आणि ती बाई बघा ना कशी तुझ्याशी वचावाचा भांडून गेली, हे काही बरोबर नाहीये हे। तेव्हा भैरवी म्हणते, खरंच घराचा मच्छी मार्केट बनवून टाकला आहे, ज्याच्या मनात जे येते ते बोलायला लागते। तेवढ्यात दाराची बेल वाजते, राधा मामी लगेच दार उघडतात, तेव्हा तुषार आणि तोरणे आलेले असतात। तेव्हा ते म्हणायला लागतात, भैरवी तू आत्ताच्या आत्ता खाली चाल, त्या निलिमा त्यांना तुमच्या घरी घेऊन ये, उगाच त्यांनी सोसायटीमध्ये तमाशा घातला आहे। तेव्हा भैरवी म्हणते, मला असं वाटलं त्या असं पाय मोकळा करायला गेल्या असतील, त्या सोसायटीमध्ये गेल्या आहेत, हे काही मला माहिती नव्हतं। तेव्हा राधाबाई म्हणायला लागतात, तुम्ही त्या बाईकडे लक्षच देऊ नका, ती बाई डोक्याने थोडी मंद झालेली आहे, तिच्याकडे लक्ष देऊन फारसा काही उपयोग होणार नाही, म्हणजे कसं आहे त्यांचं खरानच चांगलं नाही ना, मग आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, सोडून टाका ना तुम्ही हे सगळं, आणि त्या बाईला काही बोलायची गरज सुद्धा नाही। तेवढ्यात तोरणे आणि तुषार इकडे निलिमात्याकडे येतात आणि म्हणायला लागतात, निलिमात्या तुम्ही इथे बसू नका ना, तुम्ही तुमच्या घरी जा। तेव्हा त्या म्हणतात, नाही इथे बसण्याशी कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, मी तर निवांत बसले आहे ना। तेव्हा तुषार म्हणतो, हे चांगलं दिसत नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या घरी येऊन बसू शकता। तेव्हा ते म्हणतात, माझ्या सख्ख्या भावाचं इथं घर असताना मी दुसऱ्याच्या दारावरती का बरं जाऊ, मला हे पटत नाही आहे। तेव्हा तोरणे म्हणतात, का बरं तुम्ही इथे तमाशा घालताय, जा ना, तुम्हाला भैरवीने तसंही बोलवलं आहे। तेव्हा ते म्हणतात, भैरवीने जर बोलवलं असेल तर तिला स्वतःहून इथे यायला सांगा आणि माझी माफी मागायला सांगा, ती जे वागली आहे ते मला बिलकुल आवडलेलं नाही। तेव्हा तोरणे म्हणतात, बरोबर आहे, ती राधा मामी जे बोलतायत ना ते मला सुद्धा पटलेलं आहे, म्हणजे तुम्ही खरंच डोक्याने थोड्याशा मंद झाल्या आहेत। हे ऐकल्यानंतर निलिमात्या खूप चिडून जातात आणि म्हणायला लागतात, असं ती राधा बोलली का, थांब जरा आता मी तिच्याकडे बघते। राधाबामींशी भांडण्यासाठी निलिमात्या लगेच तिथून निघून जातात। हे ऐकल्यानंतर तुषार म्हणायला लागतो, तोरणे तुम्हाला काही गरज होती का हे सगळं इथे सांभाळायची, तुम्ही उगाच आगीमध्ये तेल टाकलं ना। दुसरीकडे अनिश आणि किशामामांच्या गप्पा सुरू असतात तेव्हा किशामामा विचारतात, काय रे आता तू त्या सेवानी बिल्डरला आणि भैरवीची भेट घालून आणणार आहेस का। तेव्हा तो म्हणतो, नाही ना, जर त्यांच्या दोघांची भेट झाली तर माझं तर सगळं पितळच उघडेल आणि मी हे सगळं कसं काय करू शकतो। तेव्हा तू मला जसं सांगितलं तसं मी भैरवीचं जास्त म्हणजे तोंड फुटेपर्यंत कौतुक केलं, पण काय उपयोग झाला, तिने माझ्यावरती विश्वासच ठेवला नाही आणि मला पैसे सुद्धा दिलं नाही। तेव्हा किशोर म्हणतात, हे सगळं तुझेच लाड आहेत, बायकोला तू डोक्यावरती बसून ठेवलं म्हणून तर हे सगळं झालं आहे, तुने जर बायकोला पहिलेच मुठीमध्ये ठेवलं असतं ना तर हे सगळं घडलं नसतं। तेव्हा अनिश म्हणतो, आता ती शिकलेली आहे, ती पैसे कमवतं, मी सगळं समजते, म्हणून मी तिच्या सगळ्याच गोष्टी मॅनेज करत गेलो, पण आता तर ती माझ्या डोक्यावर नाचत लागली आहे, हे मला बिलकुल आवडत नाही। तेव्हा किशोर म्हणतात, आपल्याला काहीतरी करायलाच लागेल, नाही तर आपण ते पैसे आणि बाकी सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या। तेव्हा तो म्हणतो, हो मामा तुझं म्हणणं मला पटतच आहे।
त्या भैरवीला तर मलाच खूप चांगली अद्दल घडवायची आहे आणि भैरवीमुळे मी माझा पैसा काही वाया जाऊ देणार नाही. मला पैशाची खूप गरज आहे, कारण की सेवानीला जोपर्यंत पैसा देत नाही ना तोपर्यंत माझा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तेव्हा किशोर म्हणतो, चल रे तू माझ्या बरोबर, मी बघतो काय करायचं आहे. दुसरीकडे राधामामी इकडे घराची आवरावर करत असतात. तेवढ्यात निलिमा त्या घरामध्ये येतात आणि म्हणतात, काय हो तुम्ही सोसायटीमध्ये लोकांना असं सांगत आहात का की मी डोक्याने थोडं मंद आहे. तेव्हा राधामामी म्हणतात, बरोबरच आहे, तुम्ही खरंच डोक्याने थोड्या मंदच आहात, म्हणून तर तुम्हाला काय कुठे वागायचं हेच समजत नाही. ज्या घरामध्ये राहतात त्याच घरामध्ये तुम्ही भांडणं करता का. तेव्हा ती म्हणते, तू विसरते हे माझ्या भावाचं घर आहे, माझ्या भावाच्या घरामध्ये राहून तू मला कसं काय बोलू शकते. तेव्हा ते म्हणायला लागतात, माझ्याही नात्याचं घर आहे, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या बहिणीच्या नवऱ्याचं घर आहे, मग तुम्ही आम्हाला काही बोलू शकत नाही. तेव्हा निलिमात्या म्हणतात, तुमचं खूप लांबचं नातं आहे, माझा सख्खा भाऊ आहे हे आठवण ठेवा, मग मला उलटसुलट बोलायची बिलकुल गरज नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेवढ्यात राधामामी म्हणायला लागतात, तुम्हाला या घरामध्ये फूट टाकायची आहे म्हणून तुम्ही इथून निघून जा, उगाच इथे तमाशा करायची गरज नाही. तेवढ्यात राधामामी तिच्याशी कचा भांडायला लागलेली असते आणि म्हणायला लागते, काय आहे तुझं, तू कोण आहेस ग, तुझा नवरा मवाली आहे आणि त्याच्याचमुळे तू सुद्धा तशी वागायला लागली आहे. तेव्हा निलिमात्या म्हणतात, तुम्ही जरा तुमची पायरी सोडून बोलत आहात, अति करू नका, मी या टोनमध्ये तुम्हाला बोललेलीच नाहीये हे. तेवढ्यात भैरवी त्या दोघींच्या मध्ये येते आणि म्हणायला लागते, काय चाललं काय आहे, तुम्ही काय घराला आणि घरातल्या लोकांना मच्छी बाजार बनवला आहे का, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं वर्चस्व करू नका, मला हे बिलकुल पटत नाहीये. हे घर आहे, घरामध्ये तुम्ही राहायला आले आहेत, मग निवांत आणि शांततेत राहा. उगाच आमच्या घरामध्ये फूट टाकण्याचा, आमच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला ना तर सगळेजण या घरातून निघू शकता, कोणीच इथं राहायची जबरदस्ती नाहीये हे. आणि ज्याला हवं असेल ना त्यांनी आता बाबांना सुद्धा नाव सांगा, मला त्याच्यानेही काही फरक पडत नाही. हे ऐकल्यानंतर निलिमात्यांना थोडं वाईट वाटत असतं. राधामामी आणि निलिमात्या एक दुसऱ्याकडे खूप रागाने बघायला लागलेले असतात. दुसरीकडे इकडे अनिश आणि किशामामा दारू पिऊन येतात. तेव्हा किशामामा म्हणतात, आता आपण करायचं काय, त्या पैशांचं तू करणार काय आहेस रे अनिश, म्हणजे त्याचं काही ना काही तर तुला मार्ग शोधायला लागेलच ना. तेव्हा अनिश म्हणतो, हो आता मी जाऊन भैरवीला सगळं खरं सांगतो, आता काय मी शांत बसणारच नाही. तिचं एवढे दिवस कौतुक केलं कारण की ती मोठ्या पोचल्या आहेत, पण आता मी तिचं काही कौतुक बितुक करणार नाही. आता मला जे पाहिजे ना ते मी सगळं मिळूनच राहील. तिला तोंडावरती सांगेल, कोण आहेस ग तू, स्वतःला काय समजते, मी तुझा नवरा आहे आणि नवऱ्याला पैसे कमवून आणून द्यायचे हे तुझं काम आहे आणि तेच तूने करायला पाहिजे. मी जेव्हा पैसे मागेल, जितके पैसे मागेल ना तेवढे मला द्यायचे, कारण की तेव्हाच तर तुझं काम होऊ शकतं, नाही तर तुझं मी का खपून घेऊ. तू कोण आहेस ग एवढी मोठी, मला माझे पैसे पुरवायचे, नाही तर तू या घरामध्ये माझ्यामुळे आली आहे, त्या मुलांच्या जवळ सुद्धा माझ्यामुळे आहेस, म्हणून विसरू नको, मी जर नसतो ना तू या घरामध्ये येऊ सुद्धा शकत नव्हती, म्हणून माझ्या पुढे तोंड चालवायचं नाही, मला माझे पैसे द्यायचे, जितके सांगेल जेवढे मागेल तेवढे मला पैसे पुरवायचे, हे आठवणच ठेव. हे सगळं ऐकल्यानंतर किशामामांना खूप आनंद झालेला असतो. दुसरीकडे तुषार आणि भैरवी गप्पा मारत असतात. तेव्हा तुषार म्हणतो, आज जे झालं ते जरा जास्तच झालं ना, तुमच्या घरामध्ये अशी भांडणं होतील असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा भैरवी म्हणते, खरं म्हटलं तर कसं होतं तू विचार कर ना, आमचा फ्युचर आणि बाकी गोष्टी किती सोप्या होत्या ना. जेव्हा मी माझ्या देशातून इकडे आली होती की बाबा इकडे सगळं सेटल करावं, ताईच्यामुळे मला इकडे यायला लागलं. त्यानंतर अनिश आणि माझं पहिले पटत नव्हतं, नंतर मी त्याच्या प्रेमामध्ये पडली, लग्न केलं आणि जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा सगळं काही चांगलं होतं. पण अचानक राधामामी किशामामा आले आणि त्यानंतर आता या निलिमात्या आल्या आणि घरामध्ये नुसते वादावरती वाद चाललेले आहेत. खरं म्हणजे अनिशचं कधीच जॉबमध्ये लक्ष नव्हता, तरीसुद्धा तो प्रयत्न करत आहे की कसं बसं मार्ग काढावा. तेव्हा ती म्हणायला लागते, पण अनिशचं काही मला ठाव ठिकाणा चांगला वाटत नाही, तो काय वागतोय ना याच्याकडे काहीच अर्थ बनत नाही, म्हणजे त्याचं वागणं त्याचं बोलणं खरंच असं मिसमॅच होत आहे. म्हणजे तूच विचार कर ना की त्याला एवढ्या बेसिक गोष्टसुद्धा समजत नाही का. तेव्हा भैरवी म्हणते, त्याच्यावरती खूप टेन्शन आहे रे, तो तिथे सेवानी बिल्डरकडे होता ना, त्याच्याकडून कोणती तरी चूक झाली होती आणि त्याच्याचमुळे त्याला तिथे 10 लाख रुपये भरायचे आहेत. तेव्हा तुषार म्हणतो, 10 लाख रुपये हे जरा जास्ती मोठी अमाऊंट नाही का. तेव्हा भैरवी म्हणते, तेच तर, अनिशला अक्कल नाही आहे म्हणून त्याला कोणीही मूर्ख बनू शकतं, पण मी असं काही करणार नाही, मी तिथे जाऊन त्यांच्याशी बोलून घेईल. तेव्हा तुषार म्हणतो, ते सेवानी बिल्डरचं नाव काही चांगलं नाही आहे, त्याचं
तुझं नाव मार्केटमध्ये खूप खराब आहे. तेव्हा ती म्हणते ते काहीही असो, पण आपल्या कष्टाचे पैसे मी काही तिकडे जाऊ देणार नाही. ते खूप मेहनतीने आणि खूप कष्टाने कमवले आहेत. आणि तुषार, तू माझ्या बरोबर आहेस ना रे, म्हणजे मला काही लागलं तर तू सपोर्ट तर करशीलच ना. तेव्हा तुषार म्हणतो नको तू काळजी करू. तेवढ्यात भैरवीला किशा मामांचा कॉल येतो आणि भैरवी खूप घाबरून गेलेली असते. थोड्या वेळानंतर अनिशला इकडे घरी आणलं जातं आणि त्याच्या हाताला थोडी दुखापत झालेली असते. ते बघता भैरवी त्याला मलमपट्टी करत असते. तेव्हा अनिश म्हणायला लागतो माझी काहीच चूक नव्हती, मी तर व्यवस्थित चालत होतो, पण तो गाडीवाला म्हणत होता की माझी चूक आहे, मी रॉंग कटने चाललो होतो. मला खरंच समजत नाही एवढं कसं काय लागलं. आणि खरंच आजकाल माझं डोकंसुद्धा चालत नाही, माझं डोकं काही थाऱ्यावंच नाही असं मला वाटत आहे. सतत सगळ्या गोष्टींचं टेन्शन डोक्यामध्ये फिरतच आहे. तेव्हा मामा विचारतात काय रे अनिश, खरं खरं सांग, हे सगळं कशामुळे झालं. तेव्हा तो म्हणतो नाही ना, मी खरंच काही केलं नाही, आपल्या गाडीला काही झालं नाही, पण समोरच्या गाडीचं थोडं नुकसान झालं आहे. तुम्ही काळजी करू नका, मी सगळं मॅनेज करेल. तसंही आजकाल माझ्या आयुष्यामध्ये काय घडते काय नाही मला स्वतःहून समजत नाही. सगळ्या गोष्टी खराब म्हणजे खराबच होत चालल्या आहे. जिथे हात लावतो तिथे खराबीच चालली आहे. माझं कोणतीच गोष्ट चांगली होत नाही. तेव्हा मामा विचारतात अच्छा असं आहे का, पण अनिश हे सगळं तू करत होता, मध्ये तू काहीतरी त्या साधू संतांच्या मागे लागला होता ना, म्हणजे काहीतरी ज्योतिषीच्या मागे लागला होता ना, तेव्हा काही तंत्र मंत्र यंत्र देत होते, त्याचं काय झालं. तेव्हा तो म्हणायला लागतो ते तर माझा मूर्खपणा होता. जेव्हा माणसाला कुठूनच काहीच अपेक्षा दिसत नाही तेव्हा तो अशाच वाईट मार्गांना जातो ना, त्याच्यामुळे मी सुद्धा लागलो होतो, पण आता त्याच्यानेही काही उपयोग होत नाही. तेव्हा भैरवी म्हणते अनिश तू काळजी करू नको, मी आहे ना तुझ्या बरोबर, मग आपण या सगळ्या प्रॉब्लेममधून सुद्धा नक्कीच सोल्युशन काढू. तेव्हा अनिश म्हणतो मला तर वाटतं आता जगावंच नाही, मी आता मरून जावं. तेव्हा मामा विचारतात काय रे अनिश, तू दारू पिऊन गाडी चालवत होता का. तेव्हा अनिश म्हणतो नाही बाबा, मी असं काहीच केलं नाही. तेवढ्यात भैरवी त्याला समजवते आणि म्हणते अनिश हा आपल्या दोघांचा संसार आहे आणि आपण आपला संसार असाच काही टाकू शकत नाही, आपल्याला दोघांनी मिळून हा संसार चालवायचा आहे. तू कुठे गेला तर माझं काय होईल याचा तुला विचार करायला पाहिजे. आणि तू काळजी करू नको, त्या बिल्डरकडे मी जाते ना आणि त्याच्याशी काय बोलायचं आहे ते सगळं मी मॅनेज करते, तू नको या सगळ्यामध्ये पडू. मामा त्याला स्पष्टपणे विचारतात मला खरं खरं सांग, तू दारू प्याली होतीस की नाही. तेव्हा तो म्हणतो नाही ना बाबा, मी खरंच दारू पिली नव्हती, मी खरंच असं काही चुकीचं कसं काय वागेलो. तेव्हा भैरवी म्हणते तू नको काळजी करू, तू आराम कर, मी आहे ना, मी सगळं बघतो. पण मामांना अनिशचं वागणं थोडं खटकलेलंच असतं की अनिश जे बोलतोय आणि तो वागतोय ते जरा मिसमॅच होत आहे. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे निलिमा त्या मामांच्या जवळ जातात आणि म्हणायला लागतात तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. मी तुला स्पष्टपणे सांगतो, तुझा मुलगा आहे ना अनिश, तो वाया गेला आहे, तो वाईट संगतीला लागला आहे आणि तो भैरवी बरोबर अक्षरशः खोटं बोलत आहे, तिला लुबाडण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे भैरवी अनिशला सांगत असते अनिश तू काळजी करू नको, मी आहे, मी त्या सेवानी बिल्डर्सच्या जवळ जाईल आणि त्याच्याशी पैशांचं काय आहे ना ते बोलून टाकेल. हे ऐकल्यानंतर अनिशला थोडी काळजीच वाटत असते. दुसरीकडे अनिश थोड्या काळजीमध्येच असतो. तेव्हा भैरवी म्हणायला ते लागलं तर मी तुषारलाही घेऊन जाईल, तू नको चिंता करू. तेवढ्यात लगेच अनिश तुषारच्या जवळ जातो आणि म्हणतो भैरवीपासून लांब राहायचं. तेव्हा तुषार विचारतो तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय का. तेव्हा तो म्हणतो मी सांगितलं ना भैरवीपासून लांब राहायचं. तुषारला त्याचं वागणं आणि बोलणं अक्षरशः खटकून गेलेलं असतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच अनिश या सगळ्यामधून नेमकं साध्य काय करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.